आपल्याला माहिती आहे की जगामधील अनेक देशांमध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरस HMPV हा विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे। वास्तविक हा 2001 साली नेदरलँड या देशात आढळला होता। हा एक तीव्र श्वसन संबंधित हा व्हायरस आहे। आपल्याला माहिती असेल की 5 रुग्ण आपल्या देशामध्ये आढळले होते, त्यापैकी 1 रुग्ण बरा होऊन गेलेला आहे, त्याला डिस्चार्ज झालेला आहे। म्हणजे हा व्हायरस हा धोकादायक नाही हे सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून याची फक्त काळजी ज्यांना सर्दी खोकला श्वसनाचे आजार आहेत 5 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांना आणि 65 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना यांना अनेक आजार आहेत, यांनी थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून यामध्ये आपण आपल्या देशानं यापूर्वी कोविडशी सामना केलेला आहे। आपल्या देशातील नागरिकांची इम्युनिटी इतकी चांगली आहे की अशा कोणत्याही रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्या अंगामध्ये आहे। आणि आपला देश असा आहे की ज्यांनी पहिल्यांदा लस निर्माण करून संपूर्ण जगाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं कुणी याच्यामध्ये घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, मात्र काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आरोग्य विभागाचे मंत्री महोदय आता बोलतील, ज्या आपण काळजी घेण्यासाठी औषधाचा पुरवठा असेल, नागरिकांना सतर्कता बाळगण्यासाठीचे आव्हान असेल, याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभाग नियमितपणानं याबद्दलचं पत्रक काढेल। आता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संदर्भात आमचे जिथे तर शासकीय महाविद्यालय आहेत तिथे तर फार मोठे हॉस्पिटल्स आहेत की 3000, 4000, 5000 सुद्धा OPD अनेक हॉस्पिटलमध्ये होते आणि रुग्णांची फार मोठी गर्दी होती। त्यामध्ये फार मोठी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, कारण हा जर संसर्गजन्य असेल तर अनेकांना खोकला सर्दी असे जे आजार असतील त्यांना थोडंसं विलगीकरण करणं आणि हा इतर नागरिकांच्यामध्ये पसरणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मला वाटते आजच मी सकाळीच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व अधिष्ठातांना VC द्वारे मी उपस्थित ठेवलेलं होतं। आमचे अतिरिक्त मुख्य सचिव वाघमारे असतील, आयुक्त असतील, यांनी आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसाच आढावा सार्वजनिक आरोग्य विभागाने सुद्धा घेतलेला आहे। मी आंबेडकर साहेबांना विनंती करेन की सार्वजनिक आरोग्य विभागानं आता जी कारवाई केलेली आहे त्याबद्दलची माहिती द्यावी। नमस्कार। गेल्या 2-3 दिवसांमध्ये विशेषतः आपण सगळेजणच HMPV या व्हायरसच्या बद्दल HMPV या व्हायरस बद्दल गेल्या 2-3 दिवसांमध्ये आपण सगळेजणच HMPV या व्हायरसमुळे मनातल्या असणाऱ्या शंका आणि त्याचबरोबर सार्वजनिक काळजी या सगळ्याच गोष्टीने थोडीशी आपण सगळेजण थोडेसे धास्तावलेलो आहोत। आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हा सर्वांना सूचित केलं की आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दोन्ही मंत्र्यांनी याबद्दल सविस्तर अशा पद्धतीची एक प्रेस घ्यावी आणि सगळ्याच मीडियाला सुद्धा याबद्दलची वस्तुस्थिती सांगावी। खरं म्हणजे ज्याचा उल्लेख आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केला की कोरोनासारख्या एका अत्यंत अशा अडचणीच्या विषाणूला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊन आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने आपली प्रतिकार शक्ती अधिक मजबूत केलेली आहे। त्यामुळे हा विषाणू आपल्यासाठी फारसा म्हणजे फारसा इतका गंभीर घेण्यासारखा नाही, परंतु तरीही काळजी घेणं, अत्यंत चांगल्या पद्धतीने पेशंट्सला सुद्धा योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंट्स देणं यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाचे जे सगळे निर्देश असतील त्या सगळ्या निर्देशाला अनुसरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय। बेंगलोरला एक पेशंट आढळला, बेंगलोरला पेशंट आढळल्यानंतर साहजिकच आपली अस्वस्थता वाढली। तामिळनाडूला पेशंट आढळला, परत आपण अस्वस्थ झालो। मगाशी म्हणजे सकाळपासून आपण सगळेजण नागपूरला झालेलं सुद्धा आयडेंटिफाय झालेल्या पेशंटनं सुद्धा आपण थोडं आणखीन अस्वस्थ झालो। पण माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की चीनमध्ये हा व्हायरस आला आणि त्यामुळे आपण सगळेजण अस्वस्थ झालो अशी सुरुवात आपण केली होती। आता बेंगलोरचा पेशंट असेल, नागपूरचा पेशंट असेल किंवा तामिळनाडूचा पेशंट काही चीनला गेलेला नव्हता। याचा अर्थ असा आहे की हा विषाणू पूर्वीपासूनच सगळीकडे जगभरामध्ये अस्तित्वात आहे, परंतु याचा जो काही धोका आहे तो खूप कमी आहे। विशेषतः मी आपल्याला सगळ्यांना सांगेन
की ICMR ज्यावेळेला भारतामध्ये फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत संभाव्य HMPVच्या विषाणूंची 8052 नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या. या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये VRDL मध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एकूण 172 पॉझिटिव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या होत्या फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 मध्ये. हे सर्व प्रकरणं सौम्य होती आणि त्याप्रमाणे याला कुठल्याही पेशंटला ऍडमिट न करता सुद्धा यातला कुठलाही पेशंट न दगावता सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने ते बरे झाले. तो हे सांगण्याचा उद्देश असाच आहे, हा आजार नवीन नाही आहे किंवा याच्यामुळे फार मोठा धोका होतो अशातला भाग नाही आहे. फक्त काळजी घेणं, सुरक्षित पद्धतीने त्याच्यावरती उपचार करणं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा, माझी सर्व मीडियाला सुद्धा विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा याबाबतची वस्तुस्थिती लोकांपर्यंत सांगूया. मग अशी मी काही टीव्हीवरती बघितलं, विलगीकरण करणार काय, कोरोनासारखे मास्क लावणार काय, अशा अनेक प्रश्नांना आपण सगळेजण आम्हाला विचारताय किंवा सगळ्या डॉक्टर्सना विचारताय, तिथल्या प्रशासकीय यंत्रणा विचारताय. परंतु या सगळ्या गोष्टींची आज आवश्यकता नाही. केंद्र शासनाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने या विषाणूला सामोरं जाण्यासाठी आणि त्या सगळ्याचा एकूण सगळा होणारा जो काय भविष्य काळामधला धोका आहे तो रोखण्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतोय. फक्त माझी मीडियाला विनंती इतकीच आहे, याची वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी सुद्धा लोकांना सांगणं गरजेचं आहे. विशेषतः एक कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळेला कोरोनाच्या पिरियडमध्ये काम करत होतो त्यावेळेला सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटत होतं की कोरोनाच्या भीतीनं फार पेशंटला आपण खूप मोठं गमावलं. असं होऊ नये. आपण सगळ्यांनी सुद्धा याच्यामध्ये तर भीती नाही आहे, फक्त जिथं प्रतिकार शक्ती कमी असणारा एखादा पेशंट असेल, म्हणजे विशेषतः कॅन्सरचा पेशंट असेल, निमोनियाच्या आधारातला एखादा पेशंट असेल, तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला किंवा लहान मुलांच्यासाठी अधिक काळजी घेण्याचा गरजेचं आहे. तर ते घेण्यासाठी आपण सगळ्यांनी योग्य पद्धतीची माहिती प्रसारित करावी आणि ह्या आजारात